येत्या 48 तासात राज्यातल्या काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता, इथेनॉल बंदीच्या निर्णयाबाबत चर्चा होणार. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार. कांदा आणि इथेनॉल प्रश्नी चर्चेची शक्यता. विधानसभेत आज अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा होणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली होती चर्चेची मागणी. अवकाळीग्रस्तांना सोमवारी मदत घोषित होणार. पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे आजची घोषणा सोमवारी केली जाईल. तर नुकसानग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. विधानसभेमध्ये आज बीडमधल्या जाळपोळ प्रकरणावरती चर्चा होणार आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जाळल्याप्रकरणी ते भूमिका स्पष्ट करतील. विधान परिषदेमध्ये आज मराठा आरक्षण आणि अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान याविषयी चर्चा. पिंपरी चिंचवडमधल्या आगीत 6 महिलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरती सुद्धा चर्चा अपेक्षित. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू असेल. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडतील. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका. उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. राज्यातील काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक. काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. काँग्रेस लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ नागपुरातनं फोडणार. 28 डिसेंबरला राहुल गांधींच्या उपस्थितीत विराट सभेचं आयोजन. 24 डिसेंबरला हल्ला करण्याची आणि घर जाळण्याची तयारी सुरू. मंत्री भुजबळांचा विधानसभेत आरोप. समाज माध्यमांवरील मेसेजही वाचून दाखवला. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली, त्याप्रमाणे आपलंही घर जाळलं जाईल, भुजबळांना भीती. नुकतंच राजकारणात पदार्पण केलेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा आणि अजित पवारांवरती आरोप करण्याचा प्रयत्न करू नये, खासदार सुनील तटकरेंचा रोहित पवार यांना टोला. आगामी कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजनांची नियुक्ती. तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे सहअध्यक्ष. संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांच्या हाती 2001 सालाप्रमाणे बॉम्ब आणि AK-47 असायला हवी होती का? सामनाच्या अग्रलेखातलं लोकसभा अध्यक्षांना सवाल. सांगली जिल्ह्यामधल्या टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती आज निकालाचा अंदाज. न्यायमूर्ती संजय कौल यांच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी निकाल समोर येण्याचा अंदाज. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना 30 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. आरक्षण का मिळत नाही याचा अभ्यास करायला हवा. केंद्राकडे याबाबत मदत मागायला हवी, आमदार रोहित पवारांची भूमिका. राज्याचं महिला धोरण पुन्हा एकदा लांबणीवर. धोरणामध्ये दुरुस्ती करण्यासाठी हे धोरण प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती. महिलांना सायबर जागरूक करणाऱ्या महिला आयोगाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं कौतुक. महिलांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही. राज्यातल्या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करणार. ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय. हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावं. विश्व हिंदू परिषदेची मागणी. तर हिंदूंनी मंदिरात दान केलेलं धन केवळ हिंदूंच्याच कल्याणासाठी वापरलं जावं, विश्व हिंदू परिषदेची भूमिका. मुंबई शहर भागात 18 डिसेंबरला 10% पाणी कपात. मलबार हिल जलाशयातील कप्पा 1 ची अंतर्गत पाहणी होणार आहे, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय. मुंबईच्या कोस्टल रोडचं 82% काम पूर्ण. महानगरपालिकेकडनं कोस्टल रोड प्रकल्पाचा व्हिडिओ शेअर. उद्या ठाकरे गटाचा अदानींच्या विरोधात मोर्चा. मात्र धारावी पोलिसांकडून अजूनही मोर्चाला परवानगी नाही. मुंबईच्या धारावीमध्ये ठाकरे गटाची बैठक. उद्याच्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. जुन्या पेन्शनसाठी हा संप पुकारला गेला होता. धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढेल. मुख्यमंत्र्यांचं धनगर शिष्टमंडळाला आश्वासन. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका. मराठा समाजाला केंद्रसूचित ओबीसीमध्ये समाविष्ट करा. याचिकेद्वारे मागणी.
ब्राह्मण समाजासाठी परशुराम विकास महामंडळ स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांचं ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन. विधान भवनात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख मंत्री आणि नेत्यांची उपस्थिती. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. विधिमंडळ समिती स्थापन करण्याचा या बैठकीत निर्णय, उदय सामंतांची माहिती. राज्याचं शिष्टमंडळ पुढच्या 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार. यावेळी कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेतली जाईल. AI बाबत जगभरात चर्चा, तर UN कायदा आणला त्याप्रमाणे राज्यातही कायदा केला जाईल का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. केंद्रानं जर कायदा केला नाही तर राज्यात कायदा करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये आंदोलकांवरती दाखल गुन्हे मागे घ्यावेत, ठाकरे गटाचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. भाजप 50 नाही तर 5ही वर्ष, 50 दिवस नाही तर 5ही वर्ष निवडणुकांच्या मूडमध्ये असते. मात्र भाजप ज्या घोषणा करतं त्या निवडणुकांव्यतिरिक्त खऱ्या ठरू द्या, काँग्रेस आमदार भाई जगताप यांचा टोला. भिवंडीमध्ये 17 डिसेंबरला ओबीसी समाजाचा एल्गार, सभास्थळाची ओबीसी नेत्यांकडून पाहणी. सुरेश धस यांचा भुजबळांवरती हल्लाबोल, जालन्यातल्या सभेसाठी 7 कोटी रुपये आले कुठून? सुरेश धस यांचा भुजबळांना सवाल. सत्ताधारी आमदारांची मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका, मंत्र्यांनी जबाबदारी ओळखून काम करावं, तर मंत्री आपली जात कशी मोठी हे सांगतात. आमदार संजय गायकवाड यांचा हल्लाबोल. शरद पवारांच्या आवाहनानुसारच आम्ही त्यांचं छायाचित्र वापरत नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य. पुणे पोटनिवडणूक प्रकरणी याचिकाकर्त्यांनी दिल्लीत वकिलांची भेट घेतली, तर केंद्रीय निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात गेल्यास याचिकाकर्ता सावधान पत्र दाखल करण्याच्या तयारीत. मत देण्याची वेळ आल्यावरतीच राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावरती जातात, अण्णा हजारेंची टीका. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला तरच कृषीप्रधान भारत शोभून दिसेल, अण्णा हजारेंचं मत. केंद्रीय पथकाची आज पुण्यात बैठक आणि यानंतर राज्यातल्या 9 जिल्ह्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार. राज्यातल्या 9 जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा दौरा पूर्ण. पुण्यातल्या बैठकीनंतर केंद्राला अहवाल पाठवला जाईल. केंद्रीय पथकाकडून जळगाव जिल्ह्यातली पाहणी, चाळीसगाव तालुक्यातल्या खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका, मदतीसाठी शेतकऱ्यांची पथकासमोर हात जोडून विनंती. केंद्राच्या पथकाकडून बीड जिल्ह्यातल्या दुष्काळाची पाहणी आणि मूल्यांकन, ते 1 महिन्यात जनावरांच्या चारा पाणी व्यवस्थेसाठी लवकरच उपाययोजना करणार, केंद्राचं आश्वासन. नाशिकच्या सिन्नरमध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, तात्काळ दुष्काळी मदत द्यावी, शेतकऱ्यांची विनंती. धुळे जिल्ह्यामध्ये 38 पैकी 34 मंडळं दुष्काळ म्हणून जाहीर. दुष्काळग्रस्त शिंदखेडा तालुक्यामध्ये दुष्काळ पाहणी पथकानं पाहणी न केल्यानं शेतकरी नाराज. एनआयएकडनं इसिस प्रकरणी गेल्या आठवड्यात 44 ठिकाणी छापेमारी. या छापेमारीत 15 जणांना अटक, तर एनआयए शुक्रवारी पुन्हा 20 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करेल. मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडनं जामीन मंजूर, पण जालना आणि बीड परिसरात जाण्यास 3 महिन्यांचा मज्जाव. शीना बोरा प्रकरणी 23 साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचा उल्लेख, सीबीआय अधिकारी रोहित भारद्वाज यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर. सीएसएमटी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील पाट्या हिंदी आणि इंग्रजीत, कार्यालयामधल्या पाट्या लवकरच मराठीमधनं करा, अन्यथा ठाकरे गटाची रेल कामगार संघटना मराठी पाट्या लावेल, ठाकरे गटाचा इशारा. म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला 1 महिन्याची मुदतवाढ, गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी 14 जानेवारी 2024 पर्यंतची मुदतवाढ. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अंधेरी पोलिसांकडून अटक, पोलिसांचा अधिक तपासही सुरू. मुंबईमध्ये भोईवाडा पोलिसांची उत्तम कामगिरी, अल्पवयीन मुलाचा 24 तासाच्या आतच लावला शोध. 11 डिसेंबरला मुलगा हरवला असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. पालघरमध्ये रुग्णवाहिकेतनं बनावट दारूची तस्करी, रुग्णवाहिकेसह 9,34,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. मुंबईमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओज व्हायरल, हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांकडून अटक. विरारमध्ये ऑडिशनच्या नावाखाली तरुणीचं अश्लील चित्रीकरण, अर्नाळा सागरी पोलीस स्थानकात 4 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद.
महादेव ॲप प्रकरण, मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडनं अभिनेता साहिल खानला समन्स. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, 6 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, 6 सराईत गुन्हेगारांना बदलापूरमधनं अटक. संपानंतर कामावरनं काढून टाकलेल्या कंत्राटी एसटी चालकांचा विधान भवनावरती मोर्चा, नवीन चालक भरतीत कंत्राटी चालकांना प्राधान्य देणार, परिवहन मंत्र्यांचं आश्वासन. संभाजीनगरमध्ये अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडनं निषेध. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर्स पाण्याची नासाडी, पाईपलाईन लिकेजमुळे निर्माण चौकात पाणीच पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.